नमस्कार, आपणा सर्वांचं माझ्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती सरसे स्वागत आहे. तर आज आपण खरबूजच्या प्लॉटमध्ये आहे. मोहन बाबरांचा प्लॉट आहे. राजुरी गावामध्ये आलोय. तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. या प्लॉटला आज लागवड करून बरोबर 2 महिने कंप्लीट झालेत आणि सध्या एक 8 ते 10 दिवसामध्ये आपलं खरबूज कटिंगला येईल. तर याच्यामध्ये पाहायला गेलं तर बॉबी या व्हरायटीची लागवड केली. मार्केटचा विचार केला तर बॉबी आणि कुंदन या 2 वाहनांना सध्या जास्त प्रमाणात मागणी आहे. आणि बॉबीची लागवड करून आज 2 महिने झाले. एक 8 दिवसामध्ये आपलं कटिंगला तयार होईल. अगदी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत त्यांनी वेळच्या वेळेस जे ड्रिपच्या माध्यमातून लागणारी जी खतं असतील वेगवेगळ्या ग्रेडची 19-19 असेल, 12-61 असेल, 052-34 असेल, 13-0-45 असेल, 00-50 असेल, ते प्रत्येक ग्रेडची जी खतं आहेत त्यांनी अगदी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत चांगल्या पद्धतीने दिलेत. जेणेकरून जी अन्नद्रव्याची पोषण क्षमता आहे ती झाडांची चांगल्या पद्धतीने मेंटेन होईल. त्याचबरोबर सुरुवातीला बेड तयार करताना शेणखत असेल, रासायनिक खताचा बेसल डोस असेल, तो सुद्धा भरून घेतलेला आहे. त्याचबरोबर मुळींचं काम चांगलं चालण्यासाठी ह्युमिक ऍसिडचं ड्रेंचिंग असेल किंवा फुलविक ऍसिडचं ड्रेंचिंग असेल, ते सुद्धा वेळच्या वेळेस ते पाळत असतात. जेणेकरून जेवढी मुळी ऍक्टिव्ह राहील तेवढं आपलं वेलाचं काम जे आहे खरबुजाचं ते चांगल्या पद्धतीने आपल्याला तयार होईल. त्याचबरोबर खरबूज या पिकावरती सुद्धा वेगवेगळ्या किडींचा आणि रोगांचा प्रादुर्भाव होत असतो. तर किडीमध्येच पाहायला गेलं तर मावा आणि फळमाशी या किडींचा प्रादुर्भाव होत असतो. मावा ही असतानाच मुळात रस शोषक कीड आहे आणि या किडीचं नियंत्रण करायचं असेल तर इमिडाक्लोप्रिड असेल, सायपरमेथ्रिन असेल, डेल्टा मेथ्रिन असेल, तर या कीटकनाशकाचा वापर करायचा. आणि त्याचबरोबर फळमाशी या सुद्धा किडीचा प्रादुर्भाव होत असतो. तर फळमाशीसाठी आपण जे वेगवेगळे फ्रुट्रॉप्स असतात, जे की त्याच्यामध्ये मिथाइल इज्युनॉल नावाची एक छोटीशी टॅबलेट असते किंवा गोळी असते, ती आपण त्याच्यामध्ये ठेवत असतो आणि त्याच्यामुळे काय होतं, जी फळमाशी आहे त्या गंधाला आकर्षित होऊन ती त्याच्यामध्ये येऊन ट्रॅपमध्ये अडकते. त्याच्यासाठी आपण वेगवेगळ्या ठिकाणी फ्रुट्रॉप्स सुद्धा आपण त्या ठिकाणी लावलेले दिसून येतात. त्याचबरोबर रोगामध्ये जर विचार करायला गेलं तर याच्यावरती मोस्टली भुरी या रोगाचा प्रादुर्भाव होत असतो. जर वातावरणामध्ये आर्द्रता जास्त असेल तर भुरी रोगाचा प्रादुर्भाव होत असतो आणि ह्या भुरी रोगाचं नियंत्रण करायचं असेल तर ते हेक्झॅकोनाझॉल असेल तर त्याचं ते वेळच्या वेळी स्प्रे घेत असतात आणि त्याच्या माध्यमातून भुरी रोगाचं ते नियंत्रण करत असतात. त्याचबरोबर करपा या रोगाचा सुद्धा प्रादुर्भाव होत असतो. करप्यामुळे पानं आपल्याला कडेला किंवा मध्ये करपल्यासारखी दिसून येत असतात आणि ह्या करपा या रोगाचं नियंत्रण करायचं असेल तर कार्बेंडेन्झिम आणि मॅन्कोझेब याच्यापैकी कोणतंही एक बुरशीनाशक इफेक्टिव्हली त्या रोगावरती चांगल्या पद्धतीने आपल्याला रिझल्ट देऊ शकतात. तर ही एकंदरीत किडे आणि रोगाच्या बाबतीत झालं. त्याचबरोबर अगदी सुरुवातीच्या स्टेजला ज्यावेळेस आपली लागवड होऊन 10-15 दिवस झालेले असतात, त्यावेळेस ज्यावेळेस फ्लॉवरिंग पूर्णपणे ओपन होत असतात सकाळच्या पिरियडमध्ये जेवढी प्लॉटवरती आपल्याला मधमाशी वावरत असेल त्या मधमाशीच्या माध्यमातून परागीभवन होण्यासाठी मदत होत असते. त्याच्यामुळे जेवढी आपल्या प्लॉटवरती मधमाशी असेल तेवढ्याला आपल्याला रिझल्ट प्रत्येक वेळेला सम प्रमाणात आणि चांगल्या क्वांटिटीमध्ये आपल्याला फळं तयार होत असतात. त्याचबरोबर साधारण 60-65 दिवसामध्ये आपले फळे कटिंगला येत असतात आणि फळाची जी साईज आहे, फळाची मॅच्युरिटी असेल, सरासरी आपल्याला त्यावेळेस जाळीदार फळ तयार झाल्यानंतर ते कटिंगला तयार झालेत असं समजायचं. आणि ह्याचं मार्केटच पाहायला गेलं तर आता चालूला म्हणजे साधारण जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आपल्याला मार्केट जे आहे ते साधारण ₹20, ₹25, ₹30 किलोने इतकं सध्या मार्केट चालू आहे. पुण्याचं गुलटेकडे असेल, मुंबईचं वाशी मार्केट असेल, हैदराबादचं मार्केट असेल किंवा जे इतर लोकल मार्केट असतील त्या ठिकाणी बऱ्यापैकी खरबूजला आवक राहते. तर सर्व शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून जरूर सांगा. आणि ज्याही शेतकरी बांधवांच्या काही अडचणी असतील तर तुम्ही मला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता किंवा कमेंटच्या माध्यमातून आपल्या ज्या काही क्वेरी असतील त्या मला विचारू शकता. धन्यवाद.